हॅलो गाईज, नमस्कार. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज इंट्रो तुम्हाला डायरेक्ट लांबून दिसतोय, गाड्या दिसतात आहे आणि सॅमी गालन स्वतः दिसतोय. BMW आणि सोबत रॉयल एनफिल्ड. तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी व्लॉग बघितला असेल तर सॅमीचा जाऊन, नसेल बघितलं तर जाऊन बघा, आणि बघितलेला असेल तर भाई कमेंटमध्ये भाईला कॉंग्रॅच्युलेशन बोला, कारण की भाईनी आपल्या हिमतीवरती गाडी घेतलेली आहे. ॲक्च्युली मुद्दा असा आहे, बोलणं तर खूप होईल, पुढे येऊया. आम्ही इंट्रो आता काढतो. आम्ही चाललो आहे राईडला, बाईक राईडला. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा पण काही चांगल्या गोष्टी करतो तर आपण आईच्या सरनी जातोच. आम्ही चाललो आहे एकविरेरास, म्हणजे आपले कारले गडावर. आणि सोबत प्लॅनिंग आहे पहिल्यांदा राईड करायची. काय बोलशील? पहिल्यांदा प्लॅनिंग म्हणजे काल मॅकला बोला गाडी घेतली नवीन, तर जाऊ चल बोला आपल्या आईच्या दर्शनाला. आता मागे आपण स्विफ्ट घेतलेली, तेव्हा स्विफ्टची पण आपण पूजा करायला गेलेलो. तेव्हा पण आपण नवरात्रीच्या याच्यात गेलेलो. हा, नवरात्रीच्या याच्यानंच गेलेलो आपण. तर चला, आता आपण घेतलेली आहे BMW, आणि BMW बाईक घेऊन आपण जाणार आहे आपल्या आईच्या दर्शनाला. आणि आपल्या गाडीची पण पूजा होईल तिकडे जाता जाता. तर मॅकला बोललो काल चल जाऊ बोला. आणि सकाळी मी 7 वाजता उठलो आणि मॅकला फोन लावायला लागलो, भाई मुझे मारो बोला. मोबाईलला थोडा इश्यू झालाय, त्याच्यामुळे होईल एक 10-15 दिवसामध्ये मोबाईल चेंजिंग होणार आहे. आणि प्लॅन चौपट झाला. परत चादर याला फोन लावला, व्हॉट्सअपला बी हायटेकला कॉल लावला, काही नाही लागत, कॉलिंग, मोबाईल स्विच ऑफ. मग काय केला, परत चादर घेतली डोक्यावरती, परत झोपलो. मग स्वतःहून मॅकचा जेव्हा फोन आला तेव्हा मस्त पाणी वगैरे गरम केला, बोला चला निघतो आता. आम्ही लोक गप्पा शप्पा खूप होतील, मध्ये मध्ये थांबू आणि आम्ही थोडासा नाश्ता करतोय, तुम्हाला दाखवतो. आणि गाडीच्या बद्दल पण तुम्हाला आम्ही घाटामध्ये दाखवून, गाडी काय कशी आहे. आणि थोडा शूट वगैरे करू. गोप्रो लावणार आहे, जर प्रॉपर सेटअप लावला गोप्रोचा तर ठीक, नाही तर मग आपल्या मोबाईलने शूट करू. नशिबान असेल आपला गोप्रो तर 10-15 मिनिटातच येईल. बिचाऱ्याने हर्षदने 3 वेळा राऊंड मारलं. म्हणजे हर्षदला पण दाखव तुम्हाला. चला, ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही ब्लॉग जो बघितला नसेल गाडीचा, तो मी लिंक पण दिलेली आहे इथं, आई बटनला पण दिसत असेल. आणि हा जो आम्ही आता सोबत बनवणार तो ब्लॉग पण तुम्हाला इथे लिंक दिसत असेल. तर चलो, एकविरा माते मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. आणि एकविरा माते की जय. चला मंडळी, वडापाव आलेला आहे, म्हणजे मुंबईचा फेमस वडापाव. मुंबईचा वडापाव पण आलेला आहे आणि हर्षद पण आलेला आहे. हर्षदची 4थी का 3री फेरी आहे? तिसरी फेरी आहे ना. भूक लागले जाम. आज एका काय संकष्टी म्हणतो. काय चहा पण नाही का पितं ना? चहा ला नाही दोस्त, एक लाना यार, तेरे को तेरी गर्लफ्रेंड की कसम. इधर आ बघा. हा आपण इथे आता कुठे खोनीला आहे ना? खोनीला आहे. तेरा नाम क्या है? आयुष यादव. यार अखिलेश यादव का भाई है तू तो, शुद्ध समाजवादी. और क्या चाहिए? लाल टोपी वाला तुम. तो अभी हम लोग भी लाल टोपी वाला है, तो एक चाय तो लेके आ सकते हैं ना, उतना तो कर सकता है भी. अखिलेश के लिए नहीं करेगा, किसके लिए करेगा? सैमी के लिए कर. जा एक चाय ला जाओ दोस्त को, फिर अपन बात करते. नाश्ता करतोय आणि नाश्ता केल्याच्या नंतर चहा वगैरे पिऊन आम्ही निघणार आहोत. जरा सेटअप लावतोय गोप्रोचा. मस्त आहे इथं महाराजा चहा. मंडळी, आम्ही आलोय केडीच्या कडे, म्हणजे आपल्या स्टुडिओला आलोय, एकवटच्या स्टुडिओला आलोय. मला माझी गॅरंटी आहे, मी जिमला किती दिवस जाईल मला माहिती आहे. आज काल गेलतो, आज नाही गेलो, आज संडे, उद्या राहायचा. चला, या साईडला चालू आहे आपला केकवर्डचा काम, म्हणजेच आपले जो कलाकार प्रीमियर लीग वर्ष 2 संघमालकचा फोटो. आणि या साईडला चलना जाऊ फोटो शूटला, जेटे माझा जेट्या. अरे तुम्ही ते घालवला कुठ रे? आला लोक झाली 15 ना तू चंद्रावर. हा, चला, आमचे सर इथे केडी सर जिम वगैरे करतात. काय नाही, फिटनेस पाहिजेच थोडीशी, काय करणार नाही का? पाहिजे. अंडी वगैरे खातात आहे. आणि आता थोड्याच वेळ आपण पण इकडून निघतोय, असंच भेट द्यायला आलो. मंडळी, लोणावळा लागलेला आहे आणि लोणावळ्यातला हा खंडाळा घाट आहे जे तुम्ही बघत आहात. बरंचसं सुंदर असं घाट आहे आणि आपण त्यांना असं कवर करणार आहोत या घाटाला. कसं वाटतंय तुम्ही सांगा. आणि खूप भारीचं सीन आहे या घाटामध्ये. बरेचसे वेळ आम्ही येतो लोणावळ्याला जाता वगैरे. हा जुना रस्ता आहे, जेव्हा आपण एकविराईच्या मंदिरावरती जायचो, गडावरती जायचो, तर हा गडाला जाणारा हा जुना रस्ता आहे.
आता तर एक्सप्रेसवे झाल्यामुळे सर्वजण एक्सप्रेसने जातात, पण हा लोणावळ्याला जाणारा जुना रस्ता आहे ज्याने आपण आईच्या भेटीला जायचो. काही लोक टायगर पॉईंटला जातात, काही लोकांचे लोणावळ्याला बंगले आहेत तर ते लोक तिकडे जात असतात. आणि खूप चांगले चांगले व्ह्यूज आहेत या साईडला. आम्ही निघालेलं आहे पुढं, तर आम्ही गोप्रो कनेक्ट करून दिलेला आहे, सो तो निघालेला आहे पुढं आणि आपण पण आता निघतो आहे. आणि आज संडे असल्यामुळे बराचसा रश आहे, गाड्या आहेत खूप साऱ्या. काही गाड्या इथं रेसिंगच्या बघायला भेटलेल्या आहेत, काही ग्रुप्स बघायला भेटलेले आहेत जे सर्व रायडिंगला येतात सॅटर्डे संडेसाठी लोणावळ्यामध्ये आंबी व्हॅलीमध्ये जातात. सर आपल्या रायडिंगला बघायला भेटतात आहे. आणि हा रूट आहे, पुढे अजून वेडी वाकडे वळणं लागणार आहे, तर आपल्याला ड्रायव्हिंग फुल सेफली करायची आहे. तुम्ही समोर डोंगर भाग पाहू शकता. आपण अजून पुढे जाणार आहोत, तिकडे अजून हेवी रोड आणि रस्ते असे बघायला भेटणार. हे रस्ते पाहू शकता तुम्ही, याला आपण काय म्हणतो, वेडी वाकडं वळणं असं या मराठीमध्ये या शब्द उच्चारण आहे या रस्त्याचा. आणि आपण याला नागमोडी रस्तासुद्धा म्हणतो. पुढे माझ्या गाडी चालले आणि समोरून बरीचशे गाड्या येतात आहे. चला आपण पण आता थोडंसं पुढे निघूया. सो हे वेडी वाकडी वळणं आपल्याला पाहायला मिळते रेच. याला पाहू शकता रस्ते किती हेवी आहेत, वेडी वाकडी वळणं आहेत पूर्ण आणि खूप हेवी रोड्स आहेत. सर्व आपण कवर करतो आहे जसं पॉसिबल होतं आहे, कारण की या साईडला गाडी चालवणं म्हणजे थोडा एक्सपिरियन्स पाहिजेच. आणि गाडीचा मोड बघा तुम्ही, आपण याला नुसतंच नागमोडी रस्ता नाही म्हणत. या साईडला समोर व्ह्यू खूप सुंदर आहे आणि खरंच हा वरतून एक्सप्रेसवे चालला आहे. आणि या साईडला कुठली तरी पालखी थांबली आहे, शिर्डीची असेल किंवा साई पालखी असेल. बघा या साईडला तुम्ही सॅमी कालनला पाहू शकता. सॅमी आहे बाईकवरती त्याच्या, सो त्याने आता लेटेस्टच घेतलेली आहे, त्या बाईकवरती सॅमी आहे. आणि पुढं आपण निघतो आहे सर्व. आणि हा व्ह्यू तुम्हाला बघायला ॲक्च्युली ना पावसाळ्यात ही रायडिंग करायला खूप मजा वाटेल, कारण की तेव्हा हिरवंगार असेल संपूर्ण आणि त्या हिरवगारातून आपण थंड थोडं पाणी पडत असेल, भारी वाटतं इकडं जाणं येणं. आणि फर्स्ट टाईम आम्ही रायडिंग करतो, काय माहिती नाही काय बोलायचं काय नाही, फक्त बघायचं आणि फील करायचं. आणि हा रस्ता थोडासा पाहू शकता तुम्ही, इथं गाड्या क्रॅश होतात या साईडला आहे बघा, इकडे दिलेलं आहे. सो सांभाळून तुम्ही जर बाईक रायडिंग वगैरेचं काय प्लॅन करत असाल सो सांभाळून. आणि पुढे एक्सप्रेसवे लागणार आहे आता एक 50 मीटरच्या अंतरावरती. हा व्ह्यू पाहू शकता, एक्सप्रेसवेचा व्ह्यू आहे. आणि इथून आपण आता बाईक घेऊन या रूटवरून आलो आणि खालून एक्सप्रेसवे गेलेलं आहे. आणि तिथून मोठ्या हेवी गाड्या जातात, टू व्हीलर अलाउड नाही आहे त्या रोडवरून. आणि समोरून पाहू शकता मोठ्या बिल्डिंग आहेत जे लोणावळ्या परिसरामध्ये आहेत, कर्जत तालुक्यामध्ये आहेत. बरेचसे मंडळी आपल्याला बघायला भेटतात आहे. आणि आपण आता निघतो आहे, या साईडला आपली गाडी आणि माईक लावलेला आहे, तर निघतो आहे. हा रूट आहे, काय सुचत नाही आहे ॲक्च्युली, काय बोलायचं काय नाही बोलायचं हे समजतच नाही आहे की कसं बोलायचं तुमच्याशी. फर्स्ट टाईम आहे असं काहीतरी, फर्स्ट टाईम आपण रायडिंग करतो आहे, ब्लॉग रायडिंग करतो आहे, जे आपल्याला याचा काय बोलतात एक्सपिरियन्स नाही आहे. तरी जाऊया आपण, म्हणून बोललो चला पहिलाच रायडिंग स्टार्ट करूया आणि जाऊया आईच्या भेटीला. आणि सॅमीने पण गाडी घेतली त्याच्यामुळे आपण निघतो आहे, पुढे निघूया. चला बोलता बघता पोचूया आईच्या गडावरती. निघतोय, आलोय या रूटला. इकडं पावसाळ्यात तुम्ही जेव्हा येता तेव्हा या साईडला बुट्टे म्हणजे आपण मके वगैरे त्यांना म्हणू शकतो, मके वगैरे खूप मके विकणारे खूप असतात तिथं. आणि सर्व बाईक्स राईड करणारे लोक येतात तिथं या साईडला. हा बघा हा रूट आहे. आणि सॅमी गालन गाडी दाखवते, पूर्ण गाडीच्याबद्दल माहिती देतोय बघा. या साईडला तुम्ही गाडीच्याबद्दल पूर्ण माहिती देतोय, कसं असणार आहे काय असणार आहे सर्व हे बघा या साईडला. आणि हा पूर्ण एक्सप्रेसवेचा आहे जो तुम्हाला मी सुरुवात पॉईंटला दाखवला की तिथून एक्सप्रेसवे आहे. त्याच्या अगोदर पहिला हा रूट होता, हा जुना रस्ता होता लोणावळ्यातला जो बंद झालेला आहे. आणि काही कारणावश त्याला उडवून म्हणजे पूर्ण तोडून टाकलेलं आहे. चला मंडळी, आलो आता आपण एकविरेला, म्हणजेच आपल्या कमानीजवळ पोचलो आहे.
आणि या कमानीची इथून आता आपण प्रवास करणार आहोत, निघणार आहोत आपले माऊलीचे दर्शनाला. चला निघतोय. आणि आज रविवार आहे, तर मला असं वाटतंय तर क्राऊड पण असू शकतो आज, कारण की रविवार असल्यामुळे बरीचशी पब्लिक येते आपल्या आईच्या दर्शनासाठी. आणि जेव्हा आपण पालखीला येतो, आपली चैत्र महिन्याची पालखी असते किंवा नवरात्री वगैरेमध्ये येतो, तेव्हा हा रस्ता पूर्ण पॅक असतो. आणि पालखीला एकदा तुम्ही अनुभव घ्या. यावेळी आय थिंक 25 का 26 मार्चला पालखी आहे 2026ची. आणि पालखीला आपण दरवर्षी जातो आपले आईचे गडावरती पालखी एन्जॉयमेंट करा. यावर्षी बघूया कोणाचा कुठल्या कोलीवाड्याचा मान आहे, पनवेल कोलीवाड्याचा, पेन कोलीवाड्याचा किंवा आपटा कोलीवाड्याचा. जेवढे पण आपले ठाणा कोलीवाडा आहे, जेवढे पण कोलीवाडे आहेत 4-5 त्या कोलीवाड्यापैकी आता यावर्षी कोणाचा मान आहे ते आपल्याला समजेलच. आणि खूप मजा येते. तुम्ही लोक जी लोक येतात त्यांना तर माहीतच आहे, पण जी लोक नाही येत ते तुम्ही नक्कीच या पालखीला. हा एवढा आहे तर तुम्ही जर पालखीला येणार तर तुम्हाला कनेक्शनसाठी मोबाईल नेटवर्क अजिबात ते पॉसिबल नाही आहे, कारण की पूर्ण जाम होऊन जातो. कॉल वगैरे डेटा वगैरे काही चालत नाही. तुम्ही जेव्हा एकविरेतून बाहेर पडता त्याच्यानंतर तुमचं सिम कार्ड भले तुम्हाला नेटवर्क दाखवेल, सर्व दाखवेल, पण तुमचा कॉल लागणारच नाही, आवाजच येणार नाही, फील्ड होईल कॉल. असं खूप सारे इश्यूज होतात पालखीच्या दिवशी. म्हणून तुम्ही जेव्हा येणार तेव्हा सर्व सांभाळून यायचा, एक ग्रुप प्लॅन करून यायचा आहे. ते जर कोण मिसिंग झाला तर आपण अशा जागेवरती अशा प्लेसवरती भेटूया. हे बघा काही भक्तजण आहेत जे दर्शन करून निघतात. ते बघा सकाळी आले असतील लोक. आपण पण आता वाजलेले आहेत 2:30 वाजत आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पण आता जाऊया. सर्वात पहिला खालचे मंदिरावर जाऊया पायथ्याशी गेल्याच्या नंतर आपल्याला पुढं वरती जायला लागेल. पण पहिला सॅमीच्या गाडीचं थोडंसं पूजन वगैरे करूया. आणि तो गाडी वॉशिंगसाठी बघतोय, तरी तो वॉश सेंटर असला तर आपण पण वॉश करूया गाडी आणि बघूया कसं काय. बाकी गडावर इथूनच गर्दी दिसते, तर पाहू शकता गाड्या मला खालूनच दिसतात आहे की भरलेला आहे पूर्ण हा आज एकविरा गड आपला. चला आई माऊलीच्या भेटीला. सॅमीची यूट्यूब फॅमिली भेटत असते. एकविराला आल्यावरती हे होतच असतं. इकडं आईच्या गडावरती पालघरवरून आलेली लोक आहेत ती, आणि आईच्या भेटीला पण आले आणि त्यांना बरं पण वाटलं. आणि आता आपण इथं गाडी घेऊन 4 दिवस झालं, पण मी बघा आज गाडी मागली येता कारण की प्रवास जास्त लांब होता ना, रस्त्याच्या साईडला धूल होती आहे आणि ट्रॉफिक पण भरपूर होती. आता जाता आणि आपल्या आईला पहिले ओटी भरता, ओटी भरून येता मग हिला हिची पूजा करतो. चला मंदिरात आलो आणि ओटी भरण्यासाठी या साईडला आईची खरं कसं दिसत असेल तू टी व्हीमध्ये लोक बघत असतील त्यांचं फ्रेम जवळच्या एकदम. आज छोटा बाबूला भेटले. चला इथं महाराज आहेत आपले व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप याला स्टोऱ्या टाकत असतात इंस्टाग्रामवरती. त्यांचा पेज आहे, त्या पेजवरती डेली फोटोज व्हिडिओज. दरवाजा लावला, एंट्री नाही ना बाई कोणला. मी डायरेक्ट मोदीला एंट्री बघतो डायरेक्ट मोदीची एंट्री. ना पैसे दिले का मग मोदीचे पप्पाला पण एंट्री. नाही तुला असतंच रे एंट्री, त्याचा काही विषय नाही. ये ना गाडी लावायचा. एकविरा माते की. चला माऊलीचे दर्शनाला आणि पायथ्याशी दर्शन झाल्याच्या नंतर मग आपण जाऊया गडावरती. आज क्राऊड खूप आहे रविवार असल्यामुळे, आणि रविवार तुम्हाला माहीत आहे रविवार मंगळवार शुक्रवार आईच्या गडावरती क्राऊड किती असतं ते. आता महाराजांना आपण बाहेर बोलूया, आपल्या गाडीची पूजा करूया आणि त्याच्यानंतर आपण निघूया पुढे. चला गाडीची आपल्या चालू आहे पूजा. इकडे पाहू शकता तुम्ही महाराज जेव्हा पण आपण काय गाडी वगैरे मोठ्या इकडे येतात तेव्हा गाड्यांची पूजा चालूच असते. हार बांधतो आता गाडीला आपले भटजी महाराज. या साईडला गाडी आपली
हार आपल्या भाऊच्या दुकानातून घेतलेला आहे. भाऊचं दुकान समोर आहे. चला मंडळी, आलोय आपल्या गडावरती. खाली पायथ्याशी पाया पडलो आणि त्याच्यानंतर आलोय गडावर. आणि गडावर सॅमी व्हायला बघून बोलतोय नुसती गर्दी बोलतात. रविवार होता, नुसती पब्लिक फोटो नुसती पब्लिक. आणि आज संकष्टी पण आहे, सो आज नॉनव्हेज काही खाऊ तर नाही शकत. सॅमी खातो का तू? बाबो कान कापड होतं बाप्पा. चला, आणि हे केव्स आहेत. या साईडला लेणी आहे. लेणीला बघायला पण हा मी बालाजी मंदिरावर येणार होतो गाडीला. आजच्या गावात नाही ना, मी बोललो येणार म्हणजे येणार. मोबाईल स्विच ऑफ बघून मी घाबरलो. डायरेक्ट आता डोल्यावर बरं काही ना फेल. आंबा नाचला बरं आता. चला, या लेणीला बघण्यासाठी बरीचशी बाहेरून मंडळी येतात. त्यानंतर दर्शन आपण या गडावरती खास येतो लेणी बघण्यासाठी नाही, तर आपल्या आईच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण लेणीचा जातो. पण अजूनपर्यंत कधी मी एक्सप्लोअर नाही केला, पण नक्की एक दिवस फक्त लेणी आणि आईचा गड एक्सप्लोअर करण्यासाठी येईन मी. आज क्राऊड खूप आहे, पण लाईन असे चालले. लाईनीत गेलो ना आपण, एक अर्धा तासात होईल दर्शन आपला. वाटतं तुला? हो, 200%. जाऊ जाऊ. महाराज किती जण आपण? टोटल किती पुजारी आहेत? 8 पुजारी. 8 पुजारी टोटल. चला मंडळी, दर्शन झालेलं आहे आणि आपण लाईन होती, बऱ्याचशा लाईनीत गेलो. आणि कसं आहे, थोडंसं पॉसिबल नाही आईच्या दाराशी व्हिडिओज वगैरे काढायला, तर जेवढं जमलं तेवढं थोडक्यात आईचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण दिलं. कारण की क्राऊड आज खूप आहे, संडे असल्यामुळे खूप जास्तच क्राऊड आहे. आणि हे बघा, इकडून पूर्ण लाईन आहे. तर काय बोलतं, पालखीच्या दिवशी हा पूर्ण भरलेला असतो. यंदा पनवेल कोलीवाडा पालखी, यंदा पनवेल कोलीवाडा या कोलीवाड्याचा मान आहे आपल्या पालखीला आणि खूप मजा असणार. हे बघा, हे पहिला शीतला देवीचं मंदिर त्या साईडला होता, आपल्या बायांचा तो आपण बोलतो शीतला माई, त्यांचा त्या साईडला होता, पण तो सध्या बंद आहे. त्याच्यामुळं इकडचं सर्व आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर सामी तिकडे आहे. आणि या साईडला बघा, तुम्ही जी रील्स वगैरे बघत असाल तशी पेंटिंग वगैरे खूप मोठी मोठी काढलेली असते. पेंटिंग या साईडला गाड्या वगैरे सर्व निघतात आहे. आणि इथं एकविराईची पेंटिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळते. या साईडला बघा, इथं खूप छान छान पेंटिंग काढलेले असतात या कॉलम्सला. वरतून एक्सप्रेस आहे. तर आपण आलो आहे इकडे, जो मिस्ट्री आहे इथं, त्याला आयशा विला म्हणतात. आणि या विलामध्ये असा कथा आहे, तिकडं भूतं लोकं राहतात. आता माहिती नाही भूतं नक्की राहतात का नाही राहत, पण ही रॉयल्स रॉयल म्हणजे करोडाची गाडी बघा किती बेकार पडलेली आहे. करोडो रुपयाची गाडी ना बेकार पडलेली आहे, एकदम डेंजर काम आहे. हा घर बघा कसा तुटलेला आहे. असं स्टोरी आहे की या घरामध्ये भूत लोक राहतात, म्हणजे भूताडी आहे याला असं बोलतात. तुम्ही यूट्यूबवरती आयशा विला टाकू शकतात. आता मला तिकडे जायला खूप भीती वाटते. जर सॅमी आला असता जवळ तर त्याला बोललो असतो सोबत चल. ही रॉयल्स रॉयल कार आहे आणि ही अशीच पडलेली आहे. याला शोरूममध्ये पण एकदा कोण घेऊन गेलेला, म्हणजे इकडची स्टोरी अशी आहे की शोरूममध्ये घेऊन गेलेला पण ही गाडी परत आली. म्हणून आता इकडे सरकार वगैरे कोणच लक्ष नाही देत त्या विलावरती. आणि त्या आतमध्ये जायला नको आहे, सर्व खिडक्या वगैरे बंगला. आणि आतमध्ये पण खूप मोठा स्पेस आहे. बाजूला खूप चांगले चांगले ऑफिसेस आहेत, पण हा पूर्ण बंद पडलेला आहे बघा. हा पूर्ण खिडक्या वगैरे सर्व तुटलेल्या आहेत, दरवाजा बंद आहे. इकडे पण दरवाजे पॅकिंग केलेले आहेत, शेड मारलेले आहे. आणि लोक खूप घाबरून जातात, इकडं येत नाही. चलो, असं वाटलं का आपण पण थोडं थांबून काहीतरी शूट करून या. मंडळी, आईचं दर्शन घेऊन निघालो आणि निघाल्याच्या नंतर आलो आहे आता परत लोणावळ्याच्या कशा पॉईंटला, जिथं आपण घरी जाताना प्रत्येक व्यक्ती थांबतो. आणि हे बघा, या साईडला खूप फोटोशूट चालू आहेत. व्ह्यू खूप भारी भारी आहे, त्याच्यामुळे सर्व लोक इथे थांबतात. या साईडला इथं आजीचं मॅगीचा पॉईंट आहे बघा, इथं मॅगी बनवून भेटतं. आणि आपण एकविरेवरून इथून येतो, इथून मग डायरेक्ट घरी या साईडला आपल्या जातो. सूर्य मावळतोय, खूप चांगला व्ह्यू आहे आणि मस्त मजा आली राईडला. आता अंधार होतोय, तर थोडा थोडा अंधार होईल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आम्ही सुरुवातीला मॉर्निंगला निघालेलो होतो आणि एकदम रम्मत झम्मत आलो आईचे दर्शन पण झालं मस्त. आईची गाडीची पूजा पण झाली बघा, याची गाडीची पूजा पण झाली आहे मस्तपैकी. ही सॅमी आणि ही सॅमीची गाडी नाही, ह्यो सॅमी आणि ह्यो सॅमीची गाडी.
माझी लक्ष्मी. माझी लक्ष्मी. आणि मस्त व्ह्यू वगैरे खूप भारी. आणि या साईडला एक असं पुलचं काम चालू आहे, मिसिंग लिंक काय माहित, बोलतो डायरेक्ट पुण्याला निघणार आहे रोड. बघूया काहीतरी बाबा, डायरेक्ट डोंगर फोडून रोड बनवतात. डेंजर काम आहे यांचा लोकांचं, एकदम कडक काम, एकदम कडक. तर चलो मस्त. आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आता आम्ही थोडं पुढं काहीतरी खायला थोडंसं थांबू, बाकीचं नंतर. आणि उद्या आहे ऑप्शन, तो तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. कलाकार प्रीमियर लीगचा मेगा ऑप्शन आहे, खूप मजा येणार आहे. चला मंडळी, निघतो आता घरी आम्ही. पॉवर बँक दिलेली भाईची आणि आरामात बघ. उद्या जमला तर या. जय माता दी. हा तुम्ही तारीख चेंज करा ना, यावं. चालेल चालेल, बघतो मी, सांगतो आहे ना. चल आरामात. आता बघा बाईक आता सणा पिरी पिरी निघेल बघा. बाई तर निघला आणि आता आपण पण निघतोय. बॅग वगैरे सब, माईक वगैरे टाकलाय. आता चाललो घरी. थोडंसं आराम करतो जाऊन, एडिट वगैरे पण करायचं आहे. आणि पूर्ण डोका लाल 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 झाला आहे. चलो बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि उद्या ऑप्शन आहे, तर उद्या ऑप्शन बघायला विसरू नका. लाईव्ह असणार आहे ऑप्शन उद्याचा, खूप मजा येणार आहे. तुम्ही ब्लॉग बघत असाल तर ऑप्शन झालेलं असेल तोपर्यंत. आणि काही लिंक दिलेली असेल मी लाईव्हची, लिंक ऑप्शन काय होता, मग ती लिंक जाऊन बघा तुम्ही. कारण की ब्लॉग येईपर्यंत ऑप्शन झालेला असेल. उद्या आहे आणि ब्लॉग येईल त्यानंतरच ऑप्शनच्या. तर चलो बाय. कसं वाटला ब्लॉग माहिती नाही, जसं होतं तसं काढला आहे. आणि जमलं तेवढा काढला, कारण की माझ्याकडे गोप्रो वगैरे काय नव्हता. मी माझा गोप्रो रिपेअरला दिला आहे, त्याच्यामुळे हेल्मेटला माउंट करता नाही आला. आणि दॅट्स वाय मला मोबाईलमधून शूट करून मग तुमच्याशी थोडंसं संवाद साधता आला. जमलं तेवढं केलं आहे. आता निघतो आहे आम्ही, म्हणजे मी निघतो, तो निघाला, मी पण माझ्या घरी निघतो. तो आता हेडूसनला आणि मी असं आपला शिलफाट्यावरून हाडी दिवा. चलो बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो राधे राधे.